हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, हे बघा आपली ही गाजराची खीर इतकी मस्त झालेली आहे। अगदी कितकी छान खुशबू पण येते आहे। आता गाजराचा सीझन आहे त्याच्यामुळे आपण ही अशा प्रकारची खीर बनवू शकतो। अगदी हेल्दीसुद्धा आहे। कोणी पाहुणे आले किंवा काही आपण सणावारालासुद्धा किंवा इतर वेळीसुद्धा डेझर्ट म्हणून बघू शकतो। बनवायला अगदी सोपी आहे, झटपट होणारी आहे। चला तर मग बघूया आपण ही कशी बनवायची आहे ते। थंडीचा सीझन आला की बाजारामध्ये आपल्याला छान लाल चुटूक अशी ताजी गाजर मिळतात। गाजरापासून आपण नेहमी गाजर हलवा बनवतो, पण आज अगदी नेहमीपेक्षा वेगळी अशी आपण रेसिपी बनवणार आहोत। तर आपण गाजराची खीर अगदी वेगळ्या पद्धतीने आणि खूप स्वादिष्ट बनवणार आहोत आणि हेल्दीसुद्धा आहे। त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, हे अर्धा कपचं मेजरमेंट आहे। हे अर्धा कप मी हे गाजर किसून घेतलेलं आहे। पॅन गरम करायला ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपण साजूक तूप घालायचं आहे। 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। त्याच्यावरती आता आपण हे गाजर थोडंसं आपण परतून घेऊया, म्हणजे त्याचा जो पाण्याचा अंश आहे गाजरामधला तो कमी होईल। मंद विस्तवावरती आपण 2 मिनटं आपण हे परतून घेऊया। गाजर आपले छान आता वाफवून झालेले आहेत, पाण्याचा अंशसुद्धा कमी झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 2 कप दूध घालायचं आहे। मी साधं फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। 2 कप दूध घातलेलं आहे। चांगलं मिक्स करून घेऊया आणि मंद विस्तवावरती आपण हे 5 ते 7 मिनटं हे आटवून घ्यायचं आहे, म्हणजे गाजर पण अगदी छान आपले शिजले जातील। आपल्या खिरीचं हे बघा, हे दूध आटतं आहे। अजून थोडं आपण ह्याला आटवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यासाठी आपण खिरीसाठी असा छान दाटसरपणा येण्यासाठी ह्या रेसिपीमध्ये एक ट्विस्ट आहे, तो आता आपण बघूया। मिक्सर जारमध्ये मी 2 टेबलस्पून साखर घेतलेली आहे। त्यानंतर 5-6 मी काजू पाण्यामध्ये भिजत घातलेले होते। काजूचे तुकडे करून मी मिक्सर जारमध्ये घेतलेले आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपण मोदकाच्यासाठी वापरतो ते घेतलेलं आहे। हे जर नसेल आपल्याकडे तर त्याच्यासाठी एक अजून मस्तपैकी तोडगा आहे। तर काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे 2-3 तास आणि मग ते तांदूळ आपण मिक्सर जारमध्ये घ्यायचे आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालूया। अर्धा कप मी दूध घातलेलं आहे आणि आता हे आपण चांगलं ब्लेंड करून घ्यायचं आहे। बघू शकता आपण, हे खूप छान अशी ह्याची पेस्ट झालेली आहे। गाजर पण आपले आता छान शिजलेले आहेत। आता ही पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि आता आपण साखर ब्लेंड करतानाच घातलेली आहे, त्याच्यामुळे परत वरतून आपण साखर टाकायची गरज नाही आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे ब्लेंड जे केलेलं आहे मिक्सचर ते घालूया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मंद गॅसच ठेवायचा आहे। तांदूळ आणि गाजर ह्याचं हे कॉम्बिनेशन जे आहे हे खिरीचं, हे खूप छान टेस्टी लागतं। अगदी निराळी रेसिपी आहे, करून बघा, सगळ्यांना अगदी खूप आवडेल। चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता आपण। आणि आता ह्याला छान उकळी येऊ दे, म्हणजे हे जे तांदूळ आहेत ते पण अगदी छान शिजून येतील। तांदूळाच्या ऐवजी मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे, अगदी शॉर्टकट मारलेलं आहे। आपल्याला पाहिजे तर आपण तांदूळ भिजवून आपण त्याची पण पेस्ट करू शकता। आता ह्याला चांगली उकळी येऊ दे। जसजशी दुधाला उकळी येईल तसतसं आपलं हे खिरीचं जे मिक्सचर आहे हे थोडं थोडं घट्ट होत जाईल, कारण का आपण हे ह्याच्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत त्याच्यामुळे। खूप हेल्दी रेसिपी आहे। अगदी कोणी पाहुणे आले तरी आपण ही अशा प्रकारची खीर बनवू शकतो किंवा डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो। ह्याच्यामध्ये काजूची पेस्ट घातली त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येणार आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालूया, म्हणजे अजून छान सुगंध पण येईल अगदी।
मिक्स करूया वेलची पावडर आणि परत 1 मिनटं आपण उकळी येऊ द्यायची आहे आणि मग विस्तव बंद करायचा आहे. आपली गाजराची खीर आता तयार आहे. हे बघा काय मस्त अशी ह्याची खुशबू पण येते आहे अगदी. आता ह्या स्टेजला आपण विस्तव बंद करायचा आहे आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. आपण सर्विंग बाउलमध्ये खीर काढून घेतलेली आहे. आता त्याला आपण गार्निश करूया. वरतून मी त्याच्यामध्ये बदामाचे पीसेस घालणार आहेत. हे आपण तळून घातले तरी खूप छान लागतात अगदी, किंवा असे घातले तरी पण छान लागतात. त्याच्यानंतर मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या पण घातलेल्या आहेत. त्याच्याने खूप छान खुशबू पण येते आणि दिसायला पण आपली खीर अगदी ही आकर्षक दिसते. आता आपण ही सर्व करू शकतो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.